ओके. सो या केस मध्ये काय पाहिलं आपण या ठिकाणी वेक्टर ए एक पार्टिकल आहे तो ए पासून कुठे मूव्ह झाला बी प्लेसला मूव्ह झालेला आहे. हा त्याचा पहिला पाथ आहे तसं कन्सिडर केलं. सो दिस इज द फर्स्ट पाथ. ओके. आणि पहिल्या केस मध्ये आपण त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केलेलं आहे. पण आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली फ्रॉम इनिशियल पोझिशन टू द फायनल पोझिशन, तर मला हा डिस्प्लेसमेंट वेक्टर मिळाला. सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट वेक्टर. समजा डिस्प्लेसमेंट वेक्टर मी वेक्टर एस ने रिप्रेझेंट केला. आता तोच पार्टिकल समजा नेक्स्ट पाथ माझा मूव्ह करत करत या प्लेसला रीच झालेला आहे. सो दिस इज द सेकंड पाथ. ओके. तर त्याचा ऍक्च्युअल पाथ यापासून ट्रॅव्हल करून बी प्लेसला रीच झालेला आहे. परत मी एक डिस्प्लेसमेंट वेक्टर ड्रॉ केला. वेक्टर ऑलवेज ड्रॉन फ्रॉम द इनिशियल पोझिशन टू द फायनल पोझिशन. हा जो स्ट्रेट वेक्टर आपल्याला मिळालेला आहे याची स्ट्रेट शॉर्टेड डिस्प्लेसमेंट मिळालेला आहे. ओके. याला काय म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणतो. म्हणजे जो डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे आपला तो त्या पार्टिकलच्या ऍक्च्युअल पाथ वरती डिपेंड नाहीये. तो कशावरती डिपेंड नाही, त्या पार्टिकलच्या ऍक्च्युअल पाथ वरती डिपेंड नाहीये. तो ऑलवेज इनिशियल पोझिशन टू द फायनल पोझिशन मधलं जे काही स्ट्रेट लाईन डिस्टन्स असतं त्याला काय म्हणलं जातं डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणतात. ओके. सो दिस इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर. तर एकदा पर्यंत आपण हे पॉइंट्स पाहूया. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट केलं होतं ऑर्थोगोनल युनिट वेक्टर पासून स्टार्ट केलं होतं. तर ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स मीन्स काय असतं आपण स्टडी करत असं सांगितलं की जर आपल्याला एखादा वेक्टर दिलेला असेल, कारण मी तुम्हाला सांगितलं युनिट वेक्टर ऑलवेज काय सांगतो आपल्याला डायरेक्शन सांगतो गिवन वेक्टरची. युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द डायरेक्शन ऑफ द गिवन वेक्टर. ओके. सो दिस गिवन वेक्टर जर अराउंड द एक्स ऍक्सिस रिप्रेझेंट करायचा असेल तर आपण जो युनिट वेक्टर यूज केलेला आहे तो कुठला यूज करतो की आय कॅप असेल. ओके. जर गिवन वेक्टर अराउंड द वाय ऍक्सिस ची डायरेक्शन रिप्रेझेंट करायची असेल तर त्या युनिट वेक्टरची डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी जो आपण युनिट वेक्टर यूज केलेला तो कुठल्या ठिकाणी जे कॅप आहे. जर गिवन वेक्टरची डायरेक्शन अराउंड द झेड ऍक्सिस रिप्रेझेंट करायची असेल तर त्यासाठी आपण जो युनिट वेक्टर यूज केलेला तो कुठल्या ठिकाणी के कॅप आहे. मीन्स दिस युनिट वेक्टर्स आय कॅप जे कॅप अँड के कॅप रिप्रेझेंट द काय रिप्रेझेंट करतात ते डायरेक्शन रिप्रेझेंट करतात. डायरेक्शन ऑफ वेक्टर अराउंड द एक्स ऍक्सिस along the y axis and along the z axis. ओके. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण x y आणि z चे डायरेक्शन सांगण्यासाठी युनिट वेक्टर आपण घेतलेले आहेत i कॅप j कॅप आणि k कॅप. नेक्स्ट काय सांगतो अँगल बिटवीन i कॅप j कॅप अँड k कॅप किती असतो 90 डिग्री असतो. म्हणजे आपण त्याला परपेंडिक्युलर म्हणतो. म्हणून या युनिट वेक्टर्सला आपण काय म्हणतोय ऑर्थोगोनल युनिट वेक्टर म्हटलं किंवा आणखी एक नाव आहे रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स. रेक्टँग्युलर unit vector. Rectangular unit vectors. So rectangular unit vectors मीनिंग काय असतो अँगल किती असतो ऑलवेज त्यांच्यामधला 90 डिग्री अँगल असतो म्हणजे ते परपेंडिक्युलर असतात. ओके. त्याला आपण काय म्हणतो जातो ऑर्थोगोनल युनिट वेक्टर्स अथवा रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स म्हणतो. ओके. ठीक आहे. मग मला समजा एक वेक्टर दिलेला आहे. तो वेक्टर कुठला आहे वेक्टर ए आहे. हा वेक्टर मला अलोंग द एक्स ऍक्सिस या ठिकाणी काय करायचं आहे लिहायचा आहे. अलोंग द एक्स ऍक्सिस आपण या ठिकाणी ड्रॉ करतो. तर वेक्टरची मॅग्निट्यूड किती झाली a झालेला आहे. आय कॅप हे त्या वेक्टरची काय डायरेक्शन आहे अराउंड द एक्स ऍक्सिस रिप्रेझेंट करतो. हा वेक्टर जर मला अराउंड द वाय ऍक्सिस रिप्रेझेंट करायचा असेल तर काय घेतला वेक्टर a इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर a इज द a and j cap which is the direction of the vector a along the y axis. वेक्टर a ला जर मी z ऍक्सिस साठी लिहायचं असेल तर काय लिहिलं या ठिकाणी वेक्टर a इज इक्वल टू द a into the k cap is the unit vector, okay, which gives the direction of the vector a along the z axis. And nextly या ठिकाणी रिझल्टंट वेक्टर पाहिला आपण. रिझल्टंट वेक्टर काय असतो the resultant of two or more vector, the resultant of two or more vector is that single vector, एक single vector असतो, okay, which produces the same effect, okay, म्हणजे सिंगल वेक्टरचा जो इफेक्ट असतो which produces same effect as produced by the all vectors together. म्हणजे बाकीचे जे आपल्याला दोन किंवा अनेक वेक्टर्स दिले असतील त्यांचा जो कंबाइंड इफेक्ट असेल त्या सगळ्यांचा म्हणजे जो टुगेदरचा सगळ्यांचा जो इफेक्ट असेल तो एका सिंगल वेक्टरच्या इक्वल असेल तर त्या एका सिंगल वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हणतोय रिझल्टंट वेक्टर म्हटलेला आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर काय असतं अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन of the coordinate system to the position of the particle at any instant. कुठल्याही इन्स्टंटला आपण जो पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत ओरिजिन पासून जो वेक्टर ड्रॉ केलेला असतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे पोझिशन वेक्टर म्हटलेलं. तर या केस मध्ये एक पार्टिकल आपण कन्सिडर केला होता आणि तो या एक्स वाय प्लेन मध्ये मूव्ह करत होता. यापर्यंत तो मूव्ह करत होता आणि एका पर्टिक्युलर इन्स्टंटला पार्टिकल पी प्लेसला आला असं आपण कन्सिडर केलं. मग आपण काय केलं एक वेक्टर ड्रॉ केला ओरिजिन पासून ते पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत
या वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हणलं, पोझिशन वेक्टर म्हणलं. सो वेक्टर OP or the vector R is the position vector in this case. Okay, displacement vector काय? Displacement vector means it is a straight line joining the displacement vector काय असतो? Straight line joining the initial position to the final position of particle. तर डिस्प्लेसमेंट वेक्टर काय असतो? एक स्ट्रेट लाईन असते. ओके, ते कुणाला जॉईन करते? इनिशियल पोझिशन पार्टिकलची आणि जी पार्टिकलची फायनल पोझिशन असते. पार्टिकलची इनिशियल पोझिशन आणि पार्टिकलची फायनल पोझिशन असते, याला जॉईन करणारी जी स्ट्रेट लाईन असतं त्याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणलं. तो एक वेक्टर असतो. ओके, ठीक आहे. आपण कन्सिडर केलं एक पार्टिकल आहे आणि तो एक्स वाय प्लेन मध्ये मूव्ह करत आहे. ओके, ऍट अ टाइम t1 पार्टिकल इज ऍट अ प्लेस p. तो पार्टिकल कुठल्या प्लेसला होता? p प्लेसला होता. म्हणून आपण एक पोझिशन वेक्टर ड्रॉ केला. तर आपल्याला पोझिशन वेक्टर r1 मिळाला. मग t2 टाइम मध्ये पार्टिकल मूव्ह करत करत नेक्स्टला q प्लेसला रीच झाला. ऍट टाइम इंटरवल t2 परत आपण एक पोझिशन वेक्टर ड्रॉ केला, ओरिजिन टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल. तो पोझिशन वेक्टर आपल्याला वेक्टर r2 मिळाला. ओके, सो ड्यूरिंग टाइम इंटरवल t2 t1. ओके, टाइम इंटरवल काय? t2 t1. या टाइम इंटरवल मध्ये त्या पार्टिकलचं मला डिस्प्लेसमेंट सांगायचं आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन अ टाइम इंटरवल t2 t1. मग आपण काय केलं? डिस्प्लेसमेंट वेक्टर काय सांगतो? एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलं. ओके, ऑलवेज इनिशियल पोझिशन टू द फायनल पोझिशन. जे आपल्याला स्ट्रेट लाईन वेक्टर मिळालेला त्याला काय म्हणलं आपण? डिस्प्लेसमेंट वेक्टर मिळालेला आहे. सो दिस इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर. म्हणजे आपण सांगितलं पार्टिकलचा पाथ तर एक्झॅक्टली या पद्धतीने मूव्ह करतो, q प्लेसला आलेला आहे. आणि आपण सांगितलं ते डिस्प्लेसमेंट ऑफ द वेक्टरचा ते डिपेंड नसतं, ते ऍक्च्युअल पाथ त्याने कसा ट्रॅव्हल केला याच्यावर डिपेंड नसतो. तो फक्त ऑलवेज इनिशियल पोझिशन टू द फायनल पोझिशनचा काय असते? स्ट्रेट लाईन डिस्टन्स असतो. ओके, सो दिस इज अबाउट द डिस्प्लेसमेंट वेक्टर. ओके, ठीक आहे. ओके, तर आपण या वेक्टरचे टाइप्स पाहिलेले आहेत. ओके, टाइप्स ऑफ वेक्टर मध्ये आपण ऑलमोस्ट सगळ्या टाइपचे वेक्टर स्टडी केलेले आहेत. तर ते वेक्टर्स व्यवस्थित लक्षामध्ये राहू द्या. ओके, आता या ठिकाणी आपण ऑलरेडी सांगितलं होतं बघा, वेक्टर्स कॅन बी ऍडेड, सबट्रॅक्टेड अँड द मल्टिप्लाइड. ओके, बट डिव्हिजन ऑफ वन वेक्टर by the another vector is not a valid operation. Okay, it is because the division of the vector by its direction is not possible. म्हणजे आपण या पद्धतीने सांगितलं होतं की वेक्टरचे आपण ऍडिशन करू शकतोय. ओके, मला जे जे समजतं मी या ठिकाणी लिहित सरळ जाईल. ओके, म्हणजे तुम्हाला देखील थोडं अंडरस्टँडिंगसाठी इझिएस्ट होईल. मी काय म्हटलं, वेक्टर जो असतो या वेक्टरची आपण काय काय करू शकतोय? एक नंबरला ऍडिशन करू शकतो. ओके, ठीक आहे. 2 नंबरला काय करू शकतो आपण? त्याचं सबट्रॅक्शन करू शकतो. सबट्रॅक्शन. ओके, 3 नंबरला आपण काय करू शकतो? वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. मल्टिप्लिकेशन. ओके, तर वेक्टरचे आपण ऍडिशन करतो, वेक्टरचं सबट्रॅक्शन करतो आणि वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करतो. बट डिव्हिजन ऑफ वेक्टर by another vector is not valid operation. Is not
व्हॅलिड ऑपरेशन इन वेक्टर अल्जेब्रा. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. डिव्हिजन ऑफ वेक्टर म्हणजे एका वेक्टरचं डिव्हिजन बाय अनदर वेक्टर, दुसऱ्या वेक्टरनं. म्हणजे समजा हा वेक्टर ए आहे, या वेक्टरला मी दुसऱ्या वेक्टर बी ने डिवाइड केलं. हे वेक्टर अल्जेब्राच्या केस मधलं हे ऑपरेशन व्हॅलिड नाहीये, नॉट व्हॅलिड ऑपरेशन. म्हणजे एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरला आपण डिवाइड करू शकत नाहीये. हे कशामुळे डिवाइड करू शकत नाहीये? बिकॉज डिव्हिजन ऑफ वेक्टर बाय द डायरेक्शन, डिव्हिजन ऑफ वेक्टर बाय द डायरेक्शन. कारण की वेक्टरला काय काय असतं आपल्याला माहिती आहे, वेक्टरला मॅग्निट्यूड पण असतं आणि वेक्टरला काय असतं, डायरेक्शन असतं. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं वेक्टरला. तर मॅग्निट्यूडने डिवाइड करणं आपल्यासाठी इझी आहे. म्हणजे समजा पहिल्या वेक्टरचे मॅग्निट्यूड 4 आहे, दुसऱ्या वेक्टरचे मॅग्निट्यूड 2 आहे, आपल्याला या ठिकाणी किती मिळालं, 2 मिळालं. म्हणजे ती स्केलर क्वांटिटी असते. पण या ठिकाणी वेक्टरच्या केस मध्ये त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि काय डायरेक्शन पण आहे. म्हणून या ठिकाणी वेक्टरचं डिव्हिजन मॅग्निट्यूडने जर पॉसिबल आहे पण ते डायरेक्शनली पॉसिबल आहे का, नाहीये. म्हणजे एका वेक्टरच्या डायरेक्शनला दुसऱ्या वेक्टरचं डायरेक्शन कसं डिवाइड करायचं, म्हणून हे पॉसिबल नाहीये. म्हणून आपण या ठिकाणी सांगितलं की डिव्हिजन ऑफ वेक्टर बाय अनदर वेक्टर इज नॉट अ व्हॅलिड ऑपरेशन इन अ वेक्टर अल्जेब्रा. म्हणजे वेक्टरचं आपण फक्त काय करू शकतो, यस डिपेंडंट वेक्टरचं आपण ऍडिशन करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो अँड द मल्टिप्लिकेशन देखील करू शकतो. पण वेक्टरचं आपण डिव्हिजन करू शकत नाहीये. ओके, ठीक आहे. आता मला वेक्टर अल्जेब्रा याठिकाणी स्टडी करायचं. वेक्टरचे आपण टाइप्स पाहिले आहेत, वेक्टरला एक्झॅक्टली कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं त्या गोष्टी आपण याठिकाणी डिस्कस केलेल्याच आहेत. पण मला वेक्टरची ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल किंवा मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने केलं जातं ते मला अंडरस्टँड करून घ्यायचं. मी डिव्हिजन सोडून देणार. ओके, ठीक आहे ना. नाही जमत तर डायरेक्शनली डिव्हिजन करायला, नाही जमत तर नाही जमत, दिलं सोडून विषय. ओके, तेवढंच इझी झालं आपला. डिव्हिजनचा केस वाचला आपला, डिव्हिजनच्या केसचा स्टडी करत देखील वाचला. ओके, फक्त ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण या ठिकाणी बघूया. ओके, तर जेव्हा मी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन विषयी बोलतो, ऍडिशन अँड द सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर, ऍडिशन आणि सबट्रॅक्शनच्या केस मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय असतं, डिफरंट वेक्टर्स असतात. म्हणजे एकच सिंगल वेक्टर असतो का, नाहीये. 2 वेक्टर्स असतील, 3 वेक्टर्स, त्यांची आपण ऍडिशन किंवा काय करतो, सबट्रॅक्शन करतो. ते जे वेक्टर्स आपण कन्सिडर करतोय ते वेक्टर्स ऑलवेज सेम टाइपचे वेक्टर्स असतात. कसे असतात, सेम टाइप्स ऑफ वेक्टर. ओके, सेम टाइप्स ऑफ वेक्टरचा मीनिंग काय असतो, सेम टाइप्सचा वेक्टर्स कसे असतात, तर सेम टाइप्स ऑफ वेक्टर म्हणजे जर समजा मला पहिला व्हेलॉसिटी वेक्टर दिलेला आहे आणि या पहिल्या व्हेलॉसिटी वेक्टर मध्ये जर दुसरा व्हेलॉसिटी वेक्टर मला ऍड करायचा आहे. पहिला वेक्टर कुठला आहे, व्हेलॉसिटी वेक्टर आहे, तो वेक्टर मी वेक्टर v1 कन्सिडर केला. जो सेकंड वेक्टर दिलेला आहे, वेक्टर v2 दिलेला आहे, तो देखील व्हेलॉसिटी वेक्टर आहे. या दोन वेक्टरला आपण सेम टाइपचे वेक्टर्स म्हणतो. म्हणजे मी या दोन सेम टाइपच्या वेक्टरची काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. सपोज मला पहिला वेक्टर दिलेला आहे, वेक्टर s1 दिलेला आहे, प्लस सेकंड वेक्टर दिलेला आहे, वेक्टर s2 दिलेला आहे. s इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर, s1 इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर, s2 इज आल्सो द डिस्प्लेसमेंट वेक्टर. या दोन वेक्टरचं मी ऍडिशन करू शकतो किंवा या दोन वेक्टरचं मी सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे वेक्टर ऑलवेज कशा असावेत, सेम टाइपचे असावेत. जर मला म्हटलं की व्हेलॉसिटी वेक्टर मधून हा डिस्प्लेसमेंट वेक्टर मायनस करा, तर तुम्ही डेफिनेटली म्हणणार नाही, या ठिकाणी डिफरंट टाइपचे वेक्टर्स आहेत. कुठल्या टाइपचे वेक्टर आहेत ते, डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर आहेत. डिफरंट, ओके, डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स. ओके, ठीक आहे. हे जर डिफरंट टाइपचे वेक्टर असतील तर आपण त्यांची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकत नाहीये. मला समजलं की या ठिकाणी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी वेक्टर ऑलवेज सेम टाइपचेच असले पाहिजे. हा गोष्ट क्लिअर झाली. दुसरी गोष्ट या पद्धतीने क्लिअर झालं की डिफरंट टाइपच्या वेक्टरचं मी काय करू शकत नाहीये, ऍडिशन पण करू शकत नाहीये आणि सबट्रॅक्शन पण करू शकत नाहीये. मग डिफरंट टाइपच्या वेक्टरचं काय करू शकतो, तर या डिफरंट टाइपच्या वेक्टरचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. सेम टाइपच्या वेक्टरचं पण आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि डिफरंट टाइपच्या वेक्टरचं देखील आपण काय करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो. तर या डिफरंट टाइपच्या वेक्टरचा आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. तर आपण जसं की पहिल्यांदा सांगितलं होतं की जे सिंपल अल्जेब्राचे रूल्स आहेत ते फक्त स्केलर साठी असतात, वेक्टर साठी आपण ते रूल अप्लाय करत नाहीये. वेक्टरच्या ऍडिशन साठी, त्याच्या सबट्रॅक्शन साठी आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन साठी डिफरंट रूल्स असतात. ते रूल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. एक्झॅक्टली वेक्टरचं ऍडिशन कशा पद्धतीने केलं जातं
त्यांचं सबट्रॅक्शन कशा पद्धतीने केलं जातं किंवा त्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने केलं जातं हे केस आपल्या ठिकाणी डिस्कस करायचे आहे. ओके, इझिएस्ट आहे. जर सुरुवातीपासून आपण जर चांगल्या पद्धतीने त्याला अंडरस्टँड केलं, प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन लक्ष देऊन जर आपण ऐकलं तर याच्यामध्ये आवड असं मला काही वाटत नाही काय असं म्हणून. ओके, तर इथेपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी आलेली असेल मी यासाठी मी अपेक्षा करतो. आणि त्याच्यामध्ये आपण एक जस्ट मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये पाहूयात. एक्झॅक्टली मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये आपण स्टडी करत असताना एखाद्या वेक्टरला वेक्टरचं मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने केलं जातो हा एक केस डिस्कस करायचा आहे आणि त्यानंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा केस आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पाहूयात की मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. So, multiplication of vector, multiplication of vector, जे वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्टडी करायचं आपल्याला आपण या 3 केस मध्ये पाहणार आहोत. ओके, म्हणजे तुम्हाला क्लिअर पिक्चर समजून जाईल काय. ओके, क्लायमॅक्स वगैरे आपण काय ठेवायचं ना, एक्झॅक्टली स्टोरी तुम्हाला ओपन होऊन जाईल एक्झॅक्टली काय आहे म्हणून. ओके, तर वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करत असताना जर एखाद्या वेक्टरला आपल्याला एक वेक्टर दिला जातो, काय दिला आपल्याला, हा वेक्टर आहे. ओके, तुम्हाला तर क्लिअरली माहिती आहे की वेक्टरला 2 गोष्टी असतात. वेक्टरकडे 2 गोष्टी असतात. एक काय असतं त्याच्याकडे मॅग्निट्यूड असतं, दुसरं काय असतं त्याच्याकडे डायरेक्शन असतं. ओके, डायरेक्शन आपल्याकडे पण कधी कधी येऊ शकते. ओके, डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट असते. आपल्या लाईफला देखील पर्टिक्युलर डायरेक्शन मिळाले नाहीये तर आपण देखील भरकटत जातो. म्हणजे डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट असते, बरोबर आहे. तर वेक्टरला काय काय असतं, मॅग्निट्यूड असतं, दुसरं काय असतं, डायरेक्शन असतं. समजा मला हा वेक्टर दिलेला आहे, या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन मी एखाद्या रिअल नंबर बरोबर केलं. कशाबरोबर केलंय का, रिअल नंबर बरोबर त्याचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. मग ते रिअल नंबर कुठले कुठले असतील, समजा मी 1 हा रिअल नंबर आहे का, यस 1 हा रिअल नंबर आहे. 0 यस आहे, -5 यस आहे, 2/3 यस आहे. ओके, -5/7 यस आहे. मग हे कुठले नंबर्स आहेत, हे रिअल नंबर्स आहेत. या रिअल नंबरनी जर या वेक्टरला मल्टिप्लाय केलं, या रिअल नंबरनी या वेक्टरला जर मल्टिप्लाय केलं तर काय होतं, एक्झॅक्टली काय होईल. ओके, ते आपल्या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, काय होतं, क्वेश्चन मार्क आहे. बघूयात काय होतं. पहिली केस झाली. ओके, म्हणजे वेक्टरला आपण रिअल नंबरने मल्टिप्लाय करणार आहोत. ओके, मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, प्रोडक्ट मिळतो. 2 वेक्टरचं मल्टिप्लाय या ठिकाणी वेक्टरचं आणि रिअल नंबरचं मल्टिप्लाय केलं आपल्याला एक प्रोडक्ट मिळतो. म्हणजे आपल्याला एक न्यू वेक्टर मिळतो. काय मिळतो आपल्याला, एक न्यू वेक्टर मिळतो. न्यू वेक्टर. ओके, काय म्हणतो आपल्याला, एक न्यू वेक्टर मिळतो. मग तो न्यू वेक्टर जो आहे त्याला देखील काय असतं, एक मॅग्निट्यूड असतं. ओके, ठीक आहे. त्याला काय असतं, डायरेक्शन असतं. कारण वेक्टर म्हणल्यानंतर काय काय असतं, मॅग्निट्यूड असतं आणि डायरेक्शन असतं. मग त्या न्यू वेक्टरची मॅग्निट्यूड काय असली पाहिजे आणि त्या न्यू वेक्टरची डायरेक्शन काय असली पाहिजे त्याकडे सांगायचं आहे. जर एखाद्या वेक्टरला रिअल नंबरने मल्टिप्लाय केलं आपण ते स्टडी करूया. मी जस्ट तुमची स्टोरी सांगतो एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे समजल्यानंतर तुम्ही इझिली त्या गोष्टी करू शकता. ओके, सेकंड केस मध्ये मला एक वेक्टर दिला जातो. ओके, आता परत हे सांगायची गरज नाही की वेक्टरला या गोष्टी असतात म्हणजे असतातच. वेक्टरला मॅग्निट्यूड असतं आणि डायरेक्शन ते ठरलेलंच आहे. ओके, ते ठरलेलंच आहे की डायरेक्ट वेक्टरला काय काय असतं, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं म्हणजे असतंच. ओके, ठीक आहे. मग ह्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर मी एखाद्या स्केलर क्वांटिटी बरोबर केलं, कुणाबरोबर केलं, एखाद्या स्केलर क्वांटिटी बरोबर केलं तर एक्झॅक्टली काय होईल. तर जेव्हा एखाद्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण एका स्केलर क्वांटिटी बरोबर करतो त्यावेळेस मला एक प्रोडक्ट मिळतो. या दोघांचा काय मिळतो, एक प्रोडक्ट. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं, प्रोडक्ट. मग तो प्रोडक्ट एक्झॅक्टली कशा पद्धतीचा असलं पाहिजे, परत एक क्वेश्चन मार्क दिला. म्हणजे मला माहित नाही तो प्रोडक्ट काय, आपल्याला स्टडी केलं जाणून घेऊया. ओके, की एक्झॅक्टली तो प्रोडक्ट काय मिळतो आपल्याला. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा वेक्टरचं मल्टिप्लिकेशन एका रिअल नंबर बरोबर केलं, त्यानंतर एखाद्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्केलर क्वांटिटी बरोबर केलं तर एक्झॅक्टली काय असतं. ओके, ठीक आहे. आणि थर्ड केस मध्ये आपल्याला पाहायचं आहे एक वेक्टर दिलेला आहे, याचं मल्टिप्लिकेशन
दुसऱ्या एका वेक्टर बरोबर केलं, एका वेक्टरचं मल्टिप्लिकेशन दुसऱ्या वेक्टर बरोबर केलं तर या दोघांचा परत आपल्याला काय मिळतो, प्रोडक्ट मिळतो. मग हा प्रोडक्ट एक्झॅक्टली काय असतो, कसा दिसतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके ठीक आहे. तर या 3 केस मध्ये आपण डिस्कस करणार. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, मी मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर हा पहिला केस आणि मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय स्केलर क्वांटिटी हा सेकंड केस. हा 2 केस आपण अगोदर डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा व्हेरी फर्स्टली या 2 केस आपण डिस्कस करूया. हे झाल्यानंतर याच्यानंतर आपण ऍडिशन पाहूया. वेक्टरचं ऍडिशन आणि वेक्टरचं सबट्रॅक्शन कसं केलं जातं, ते वेक्टरचं ऍडिशन आणि वेक्टरचं सबट्रॅक्शन कसं केलं जातं हा केस डिस्कस करूया. आणि हा केस डिस्कस झाल्यानंतर सगळ्यात लास्टला आपण काय पाहणार आहोत, 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने केलं जातं. कारण की या 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं असता मला थोडंसं त्याचा देखील गरज पडेल. इथे रेझोल्युशन ऑफ वेक्टर कन्सेप्ट आहे. कुठला कन्सेप्ट आहे, रेझोल्युशन ऑफ वेक्टर आहे. ओके, तो देखील आपण डिस्कस करणार आहोत. रेझोल्युशन ऑफ वेक्टर, हा रेझोल्युशन ऑफ वेक्टर समजल्यानंतर तुम्हाला थोडं या ठिकाणी तुझा यूज होणार आहे, म्हणून हा लास्टला केस डिस्कस करणार आहोत. आपण वेक्टरचं मल्टिप्लिकेशन स्टडी करणार आहोत. फक्त त्याचं रिअल नंबरवर मल्टिप्लिकेशन केलं असतं एक्झॅक्टली काय होतं, त्याचं प्रोडक्ट काय मिळतो आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्याचबरोबर एका वेक्टरचं मल्टिप्लिकेशन एका स्केलर क्वांटिटीवरून केलं असता प्रोडक्ट जो मिळतो तो प्रोडक्ट एक्झॅक्टली काय मिळतो हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे 2 केस डिस्कस करूया. त्यानंतर थोडासा याला गॅप देऊया, थोडा विश्रांती देऊया त्याला, आणि विश्रांती दिल्यानंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर स्टडी करूया. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर स्टडी झाल्यानंतर आपण लास्टला पुन्हा या 2 वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन करूया. तर हा चॅप्टरचा आपला फ्लो आहे, आपण या पद्धतीने मूव्ह करूया. ओके ठीक आहे, चला क्लिअर आलं असेल तुम्हाला. तर वेक्टरचं आपण मल्टिप्लिकेशन पाहणार आहोत. सो मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर. ओके, सगळ्यात पहिला केस आपण स्टडी करूया. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर. एकदम म्हणजे असं इझीएस्ट कन्सेप्ट आहे, सहज तुमच्या लक्षामध्ये येईल, अवघड असा काही पार्ट नाहीये याच्यामध्ये. ओके ठीक आहे. सो मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर. खरा नंबर आहे, रियल आहे, खरंच रियल नंबर असतो, इमॅजिनरी नंबर नसतो. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर. आता मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर स्टडी करत असताना मी असं कन्सिडर केलं, त्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन मी जर पॉझिटिव्ह रियल नंबर बरोबर केलं, कोणासोबत केलं, पहिल्या केस मध्ये पॉझिटिव्ह रियल नंबर सोबत केलं, पॉझिटिव्ह रियल नंबर बरोबर केलं. समजा त्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन मी सेकंड केस मध्ये एखाद्या निगेटिव्ह रियल नंबर बरोबर केलं, निगेटिव्ह रियल नंबर, किंवा थर्ड केस मध्ये मी असं पाहिलं त्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन मी 0 सोबत केलं. ओके ठीक आहे, काय होतं बघूया. जर एखाद्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह रियल नंबर बरोबर केलं, निगेटिव्ह नंबर रियल नंबर बरोबर केलं, किंवा 0 बरोबर केलं, तर एक्झॅक्टली आपल्याला काय मिळतो रिझल्ट तो आपल्याला स्टडी करायचा. ओके, सो मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर, आपण पहिला जो नंबर घेतलेला आहे तो आपण पॉझिटिव्ह रियल नंबर घेतला. ओके ठीक आहे. लेट अस कन्सिडर n बी द पॉझिटिव्ह रियल नंबर. ओके, n काय आपला पॉझिटिव्ह रियल नंबर आहे, मी जनरल केस पाहतो. ओके, n जर आपला पॉझिटिव्ह रियल नंबर असेल and वेक्टर a इज अ गिवन वेक्टर. कुठला वेक्टर आपला गिवन वेक्टर आहे. तर हा दिलेल्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन मी कोणाबरोबर करणार आहे, या n बरोबर करणार आहे. ओके, मग या ठिकाणी n चं मल्टिप्लिकेशन, n हा रियल नंबर आहे आपला, या n चं मल्टिप्लिकेशन मी वेक्टर a बरोबर केलेलं आहे. ओके, n चं मल्टिप्लिकेशन हा n हा रियल नंबर आहे, पॉझिटिव्ह रियल नंबर आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन आपण कोणाबरोबर केलेलं आहे, वेक्टर a बरोबर केलं. ओके, तर या दोघांचा प्रोडक्ट जो मिळाला तो मला एक न्यू वेक्टर मिळाला. काय म्हणतो आपल्याला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं असता n चं आणि वेक्टर n म्हणजे रियल नंबर, पॉझिटिव्ह रियल नंबर, आणि एक दिलेला वेक्टर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं असता, काय केलं असता, मल्टिप्लिकेशन केलं असता. आपण जेव्हा यांचं मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतो, एक न्यू वेक्टर मिळतो. ऑलवेज काय मिळतो, न्यू वेक्टर मिळतो. आपल्याला स्केलर मिळत नाही किंवा नंबर मिळत नाही, आपल्याला या दोघांचा प्रोडक्ट देखील काय मिळतो, एक न्यू वेक्टर मिळतो, एक नवीन वेक्टर मिळतो.
ओके ठीक आहे. आता नवीन वेक्टर आहे, हा वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे मला परत सांगावं लागेल की बाबा ठीक आहे, मला एक नवीन वेक्टर मिळाला, मग या नवीन वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल अँड त्या नवीन वेक्टरची डायरेक्शन काय असेल. आपल्याला दोन क्वेश्चन पडले. ओके ठीक आहे. एका वेक्टरचं मल्टिप्लिकेशन, एखाद्या वेक्टरचं मल्टिप्लिकेशन रिअल नंबरवर केलं, तो रिअल नंबर पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे. ओके, तर मल्टिप्लिकेशन केला असता जो मला प्रोडक्ट मिळाला, काय मिळाला आपल्याला, हा प्रोडक्ट मिळाला. हा प्रोडक्ट जो आहे तो काय मिळाला आपल्याला, न्यू वेक्टर मिळाला. मग या न्यू वेक्टरचा, वेक्टरला काय काय असतं, मॅग्निट्यूड असतं, दुसरं काय असतं, डायरेक्शन असतं. ओके ठीक आहे. मग या नवीन वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल आणि नवीन वेक्टरची डायरेक्शन काय असेल आपल्याला एक बघा. समजा रिअल नंबर पॉझिटिव्ह रिअल नंबर n आहे, गिवन वेक्टर a आहे, त्यांचा प्रोडक्ट आपल्याला जो न्यू वेक्टर मिळाला, तो न्यू वेक्टर मी वेक्टर a कन्सिडर केला. न्यू वेक्टर काय घेतला, मी वेक्टर a घेतलेला. ओके ठीक आहे. तर जो मला न्यू वेक्टर a मिळालेला आहे त्याची मॅग्निट्यूड जी आहे वेक्टर a च्या n टाइम्स आहे. वेक्टर a च्या किती आहे, n टाइम्स आहे. The magnitude of the new vector means vector A, capital vector A, is n times of the magnitude of the vector A. A small. समजा आपण थोडंसं समजा त्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला लागले. मी वेक्टर R घेतला, न्यू वेक्टर काय मिळाला, वेक्टर R मिळाला. So magnitude of the vector, new vector R is n times of the magnitude of the vector A, where vector A is the given vector. मग magnitude मला किती मिळालेली आहे, n टाइम्स मिळाली. n टाइम्स कुणाच्या n टाइम्स आहे, n टाइम्स ऑफ गिवन वेक्टर. गिवन वेक्टरच्या n टाइम्स असते. ओके, मी मॅग्निट्यूडचा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह केला. मॅग्निट्यूडचा प्रश्न आपला संपला. ओके ठीक आहे. मी एखाद्या रिअल नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह वेक्टर बरोबर केलं, तर मला एक न्यू वेक्टर मिळाला आणि त्या न्यू वेक्टरची जी मॅग्निट्यूड आहे ती किती असतं, n टाइम्स असतं. कुणाच्या n टाइम्स असतं, तर दिलेल्या वेक्टरच्या n टाइम्स असतं. एक विषय समजून. ओके ठीक आहे. मग डायरेक्शन काय असतं, हा दुसरा प्रश्न आहे. तर जी डायरेक्शन असते या न्यू वेक्टरची ती सेम असते ऍज दॅट ऑफ द गिवन वेक्टर. जर दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन टुवर्ड्स ईस्ट असेल तर r ची डायरेक्शन देखील टुवर्ड्स ईस्ट आहे. जर ह्या दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन टुवर्ड्स नॉर्थ असेल तर वेक्टर r ची डायरेक्शन देखील मला नॉर्थ मिळते. ओके, म्हणजे जी दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन मला कोणाची मिळते, या गिवन न्यू वेक्टरची मिळते. म्हणून डायरेक्शनचा प्रश्न या ठिकाणी आपण लिहिला, डायरेक्शन इज अ सेम, कसं असते, सेम ऍज दॅट ऑफ गिवन वेक्टर. ऍज दॅट ऑफ गिवन वेक्टर म्हणजे जे आपल्याला न्यू वेक्टरची डायरेक्शन मिळणार आहे ती डायरेक्शन सेम असते दॅट ऑफ द गिवन वेक्टर. ओके ठीक आहे. मला थोडं थोडं लक्षात गेलेलं आहे की यावरून थोडं कन्फ्युजन होत आहे. मग मला एकदा थोडंसं डिटेल सांगा बरं काय असेल. मी एक्झाम्पल असं कन्सिडर केलं की n ची व्हॅल्यू समजा 2 आहे, म्हणजे आपला जो पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे तो कोण आहे, ठिकाणी 2 आहे. याला काय म्हणलं आपण, पॉझिटिव्ह रिअल नंबर म्हटलं, आणि तो पॉझिटिव्ह रिअल नंबर माझा किती या ठिकाणी 2 आहे. ओके ठीक आहे. आणि आता या ठिकाणी आपण दिलेलं वेक्टर लिहूयात. ओके, आपल्याला दिलेला वेक्टर कुठला, वेक्टर a आहे. हा वेक्टर a आहे. ओके चालेल. दिलेला वेक्टर किती, आपला वेक्टर a आहे. So given vector is vector a. हा, सो वेक्टर a. तर आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन कोणाबरोबर करणार आहे, 2 बरोबर करणार आहोत. मग मला जो नवीन वेक्टर मिळालेला आहे वेक्टर वेक्टर r, तो काय म्हणतो बघा, वेक्टर r इज इक्वल टू द, यांची व्हॅल्यू किती आहे, 2 टाइम्स ऑफ द वेक्टर a. हा जो गिवन वेक्टर आहे वेक्टर a, त्याच्यात तो किती टाइम्स आहे, रिझल्टंट वेक्टर, जो आपला न्यू वेक्टर किती 2 टाइम्स आहे. म्हणजे मला नवीन वेक्टर जो मिळाला वेक्टर r, लेंथ जे असते वेक्टरची काय रिप्रेझेंट करते, हो मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करते. काय असतं, मॅग्निट्यूड. ही मॅग्निट्यूड या पद्धतीने एवढी असेल त्याच्या डबल इथपर्यंत आणि डबल आपल्याला या ठिकाणी r वेक्टरची मॅग्निट्यूड मिळालेली आहे. ओके, तर आपल्याला काय मिळाला, न्यू वेक्टर मिळाला. त्याची मॅग्निट्यूड किती मिळाली आपल्याला, 2 टाइम्स मिळाली. कोणाच्या 2 टाइम्स आहे, या वेक्टर a च्या म्हणजे गिवन वेक्टरच्या 2 टाइम्स मॅग्निट्यूड आहे. म्हणजे मी दिलेलं n टाइम्स, म्हणजे तो जनरल केस असेल. समजा n 5 असतं
तर या न्यू वेक्टरचे मॅग्निट्यूड 5 टाइम्स असतं गिवन वेक्टरच्या. आणि डायरेक्शन दोघांची कशी असते, सेम असते, सेम ऍज दॅट ऑफ द गिवन वेक्टर. तर दोघांची डायरेक्शन सेम आहे. तर या पद्धतीनं एखाद्या वेक्टरला, एखाद्या गिवन वेक्टरला जर पॉझिटिव्ह रिअल नंबरनं काय केलं, मल्टिप्लाय केलं, तो जो प्रोडक्ट मिळतो तो आपल्याला न्यू वेक्टर मिळतो. प्रोडक्ट ऑलवेज एक वेक्टरच मिळतो, स्केलर मिळत नाहीये किंवा आपल्याला तुला कुठला नंबर मिळत नाही. तो ऑलवेज काय असतो, एक नवीन वेक्टर मिळतो. आणि तो न्यू जो वेक्टर असतो त्याची जी मॅग्निट्यूड असतं ती कशी असते, n टाइम्स असते. कुणाच्या n टाइम्स असते, दिलेल्या वेक्टरच्या n टाइम्स असते. आणि डायरेक्शन कशी असते, सेम असते ऍज दॅट ऑफ द गिवन वेक्टर. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. म्हणजे मला वेक्टर दिलेला आहे, a दिलेला आहे, आणि मला जो रिअल नंबर आहे 2, त्याने आपण त्या वेक्टर a ला मल्टिप्लाय केलं तर मला न्यू वेक्टर r मिळाला 2 टाइम्स ऑफ द वेक्टर a. म्हणजे त्याची मॅग्निट्यूड, वेक्टरची लेंथ काय झाली, 2 टाइम्स झाली वेक्टर a च्या. कारण लेंथ काय सांगते, लेंथ ऑफ वेक्टर, लेंथ ऑफ वेक्टर म्हणजे काय असतं, मॅग्निट्यूड. किंवा लेंथ ऑफ द लाईन, ही जी लाईन असते, ओके, या लाईनची जी लेंथ असते ती काय रिप्रेझेंट करते, त्या वेक्टरची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करते. ओके, ही लाईन एवढी असेल तर डबल लाईन असली पाहिजे. ओके, आणि डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. ओके, ठीक. पहिला केस संपला. आता दुसऱ्या केस मध्ये बघा आपण. सेकंड केस मध्ये वेक्टरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह रिअल नंबर वर झाल्यानंतर आता कोणाबरोबर करायचं आपल्याला, निगेटिव्ह रिअल नंबर वर करूया. सेकंड केस. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रिअल नंबर झाल्यानंतर सेकंड केस मध्ये इफ n इज इक्वल टू द निगेटिव्ह रिअल नंबर, निगेटिव्ह रिअल नंबर अँड वेक्टर a इज द गिवन वेक्टर. कुठला वेक्टर आपला, गिवन वेक्टर आहे. ओके, ठीक आहे. तर आपण या दोघांचं काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन करणार आहोत. मल्टिप्लिकेशन. ओके, आता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, त्या मल्टिप्लिकेशनचा प्रोडक्ट मिळतो. त्या मल्टिप्लिकेशन काय मिळाला, आपला प्रोडक्ट मिळाला. तो प्रोडक्ट देखील मला परत एक न्यू वेक्टर मिळतो. प्रोडक्ट काय मिळाला, आपल्याला एक न्यू वेक्टर मिळाला. ओके, ठीक आहे. निगेटिव्ह रिअल नंबरचं मल्टिप्लिकेशन एखाद्या वेक्टर बरोबर केलं, त्या मल्टिप्लिकेशनचा प्रोडक्ट आहे तो देखील आपल्याला काय मिळाला, एक न्यू वेक्टर मिळाला. परत वेक्टरला काय काय सांगणार तुम्ही या ठिकाणी, वेक्टरला दोन गोष्टी असतात तरी, एक असतं मॅग्निट्यूड असतं आणि दुसरं काय असतं, डायरेक्शन असतं. वेक्टरला मॅग्निट्यूड असतं आणि दुसरं काय असतं, डायरेक्शन असतं. मग मॅग्निट्यूड असते तर किती असते आणि डायरेक्शन असते तर किती असते, कुणाची, या न्यू वेक्टरची. कुणाची, त्या न्यू वेक्टरची. जेव्हा एखाद्या वेक्टरला निगेटिव्ह रिअल नंबर मल्टिप्लाय केलं, मला एक न्यू वेक्टर मिळालेला आहे, त्या न्यू वेक्टरची मॅग्निट्यूड असते तर किती असते आणि त्याची डायरेक्शन किती असते. ओके, ठीक आहे. थोडंसं आपण क्लिअरिटी करू या ठिकाणी. मग मी काय केलं या ठिकाणी, तो जर न्यू आपल्याला जो नंबर घेतलेला आहे तो मी -n घेतला. -n काय या ठिकाणी आपला, तो एक्झाम्पलच्या केस मध्ये घेतला आपण. -9 -n जो आहे तो आपला निगेटिव्ह रिअल नंबर आहे. तो काय आहे, निगेटिव्ह रिअल नंबर आहे. आणि याचं मल्टिप्लिकेशन मी वेक्टर a बरोबर केलं. तो प्रोडक्ट मिळाला मला, वेक्टर a मिळाला. मग हे आपल्याला एक्झॅक्टली काय सांगतं बघा, मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर a, मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर a -n टाइम्स मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर a. त्या वेक्टर a ची जी मॅग्निट्यूड आहे, वेक्टर काय आहे आपला, न्यू वेक्टर आहे किंवा आपल्याकडे वेक्टर r च घेऊयात. वेक्टर r, वेक्टर r कुठला आपला, न्यू वेक्टर आहे. So magnitude of this new vector is a -n times magnitude of the vector A, and direction is opposite. Now direction is opposite to the that of the vector A. Okay, या vector A च्या vector R ची डायरेक्शन कशी असते, अपोजिट असते. ओके, तर आपला क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह झाला की आपण सांगितलं की न्यू वेक्टरची आपल्याला मॅग्निट्यूड जी असते ती किती असते, -n